आपल्याला संपूर्ण नागपूर मधील तमाम नागरिकांना माहीतच आहे की माननीय पोलीस आयुक्त श्री सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नागपूर शहरात ऑपरेशन थंडर ही मोहीम सुरू आहे आणि सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्वांचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही कारवाई करून आपल्या नशामुक्त नागपूरकडे आपण वाटचाल करूयात। त्यामध्ये सहभाग सर्वांनी आम्ही सर्व ठाणेदार त्यामध्ये आपल्याकडून जे कारवाई होईल ती करत आहोत। याचप्रमाणे काल आम्ही आमच्या पोलीस स्टेशन बजाजनगर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होतो, तर त्यावेळेस आम्हाला गोपनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली की एक इसम नुकताच एक कुपलानी चौकामध्ये आलेला आहे आणि तिथून तो इकडे देशून आपल्या दिशाभूमी चौकाकडे येत आहे। तर अशा माहितीवरून आम्ही त्या रोडवर आलो, तिकडे गेलो, आपल्या त्या रोडवर त्या ठिकाणी आम्हाला तसा एक इसम मिळून दिसला। तर आम्ही त्यावेळी जवळ तिथे 2 लोक होते, त्यांना आम्ही विनंती केली पंच म्हणून हजर राहायची। ते हजर आले। तसंच आम्ही वजन काटाधारक यांना सुद्धा बोलवून घेतलेलं होतं। तर त्या ठिकाणी आम्ही जेव्हा पंचासमक्ष त्या इसमाची झडती घेतली तेव्हा त्याच्या खांद्यावर जी बॅग होती त्या बॅगमध्ये आम्हाला 3 पॅकेट्स मिळून आले। त्या 3 पॅकेट्सचा आम्ही बघितलं असता त्या पॅकेट्समध्ये आम्हाला गांजा दिसून आला। तर त्याचं आम्ही वजन केलं, तर ते 3ही पॅकेटचं वजन मिळून 3 किलो वेष्टनासह 3 किलो 140 ग्रॅम एवढा तो गांजा होता। त्याची किंमत आहे 75,000 रुपयाचा मुद्देमाल। तो आम्ही जप्त केला, आरोपीला ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला आलो आणि आम्ही पोलीस स्टेशनला अपक्रमांक 174/25 कलम 8ब 20ब 2ब 29 NDPS ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला। आरोपी अटकेत आहे। आरोपीचा आम्ही PCR घेणार आहोत आणि याच्यामध्ये मुख्य सूत्रधार कोण आहे, याने माल कुठून आणला आणि हा कुठे घेऊन जात होता याबाबत आम्ही त्याला सखोल विचारपूस करून इतर आरोपींचा शोध लावणार आहोत, त्यांना अटक करणार आहोत। तपास सुरू आहे। धन्यवाद।